स्वामी म्हणतात, बाळा, तुला कोणतं सुख मिळणार आहे हे मी आधीच ठरवलं आहे. नमस्कार बाळा, आज तुझ्याशी बोलायला मी आलो आहे. कारण तुझ्या मनात एक प्रश्न आहे. खूप दिवसांपासून तुला तो छळतोय. तू म्हणतोस, स्वामी, मी सगळं करतो, भक्ती करतो, सेवा करतो, जप करतो, पण माझ्या आयुष्यात सुख का येत नाही? माझ्याकडे का कुठलीच गोष्ट टिकत नाही? आणि तेव्हा मी हळूच हसतो आणि तुझ्या डोक्यावर हात ठेवून म्हणतो, बाळा, तुला कोणतं सुख मिळणार आहे? ते सुख किती मोठं आहे? आणि ते सुख तुझ्या आयुष्यात कधी येणार आहे? हे सगळं मी आधीच ठरवलं आहे. पण बाळा, तू एक गोष्ट विसरतोस. तुला जे सुख हवंय ते तुला लगेच हवंय, पण मला तुला जे सुख द्यायचं आहे ते आयुष्य बदलणारं आहे. आणि म्हणूनच मी आधी तुला थांबवतो, मी आधी तुला शांत करतो, मी आधी तुझ्या आयुष्यात दुर्लक्ष करतो. हो बाळा, दुर्लक्ष. लोक म्हणतात, स्वामी माझ्याकडे पाहत नाहीत, स्वामी मला विसरले, स्वामी माझी परीक्षा घेतायत. पण बाळा, हे सगळं अर्धसत्य आहे. कारण ज्याला स्वामी पूर्णपणे दुर्लक्षित करतात त्यालाच आयुष्यात सर्वात मोठं सुख मिळणार असतं. सुख म्हणजे काय बाळा? पैसा, नोकरी, घर, लग्न, संतान, हे सगळं गरजेचं आहे, मान्य आहे. पण हे पूर्ण सुख नाही. खरं सुख म्हणजे मन शांत असणं, रात्री उशीवर डोकं ठेवल्यावर कुठलीही भीती न वाटणं, उद्या काय होईल याची चिंता न करणं. आणि बाळा, हे सुख मी सगळ्यांनाच देत नाही, कारण हे सुख पचवायला माणसाची आतली ताकद लागते. म्हणूनच ज्याला मी मोठं सुख देणार असतो त्याच्याजवळची सगळी छोटी सुख मी आधी काढून घेतो. कधी पैसा थांबतो, कधी माणसं दूर जातात, कधी नाती तुटतात, कधी आरोग्य साथ देत नाही. आणि तेव्हा तू म्हणतोस, स्वामी, हे माझ्याच बाबतीत का? कारण बाळा, तू सामान्य नाहीस. सामान्य माणसाला सामान्य सुख दिलं जातं, पण ज्याला मी हात धरून पुढे नेणार असतो त्याला आधी एकटं चालायला शिकवतो. हे दुर्लक्ष नाही बाळा, ही घडण आहे. जसं सोनं भाजीत टाकल्याशिवाय त्याची शुद्धता कळत नाही, तसंच माणसाला संकटात टाकल्याशिवाय त्याची खरी भक्ती समजत नाही. आणि म्हणूनच मी तुझं सगळं पाहतोय. तू किती वेळा पडतोस, पण पुन्हा उठतोस का नाही? तू रडतोस का? रडू दे, पण तू मला सोडतोस का? ते महत्त्वाचं आहे. कारण बाळा, जो माझ्यावर रडत रडतही विश्वास ठेवतो त्याच्यासाठी मी आभाळही हलवतो. आता ऐक बाळा, तुला वाटतं मी दूर आहे, पण खरं सांगतो, मी तुझ्याच बाजूला उभा आहे. फक्त आत्ता हात धरलेला नाही. कारण आज हात धरला तर उद्या तू स्वतः उभा राहणार नाहीस. आणि मला तुला भिकारी नाही, समर्थ बनवायचं आहे. बाळा, स्वामी दुर्लक्ष कधी करतात आणि कोणाच्या आयुष्यात ते जास्त दिसतं? नमस्कार बाळा, काल मी तुला सांगितलं होतं, जेव्हा तुला वाटतं मी दूर आहे तेव्हा मी तुला सर्वात जवळ असतो. आज मी तुला एक गुपित सांगतो. हे गुपित प्रत्येकाला सांगितलं जात नाही. स्वामी सगळ्यांकडे सारखं पाहत नाहीत, कारण सगळ्यांची उंची सारखी नसते. कोणी आयुष्यात फक्त सुखासाठी येतो, कोणी समाधानासाठी, कोणी आधारासाठी. पण बाळा, काही जण असे असतात ज्यांना मी आधार नाही, आधारस्तंभ बनवायला घेतो. आणि म्हणूनच त्यांच्या आयुष्यात दुर्लक्ष जास्त दिसतं. ज्याला थोडंसं दुःख आलं की जो देव बदलतो, जो मंत्र बदलतो, जो श्रद्धा बदलतो, त्याच्याकडे मी जास्त वेळ थांबत नाही. पण जो बाळा सगळं गेल्यावरही म्हणतो, स्वामी, तू आहेस यावर माझा विश्वास आहे, त्यालाच मी एकटं चालायला शिकवतो. दुर्लक्ष म्हणजे शिक्षा नाही बाळा. दुर्लक्ष म्हणजे परीक्षा सुद्धा नाही. दुर्लक्ष म्हणजे तुला आतून घडवण्याची प्रक्रिया. मी बघतो तुझं मन कसं प्रतिक्रिया देतं. कोणी तुला फसवलं तेव्हा तू सूट घेतोस का, की शांत राहतोस? कोणी तुला अपमान केलं तेव्हा तू अहंकार दाखवतोस का, की सहन करतोस? कारण बाळा, मोठं सुख पचवायला मोठं मन लागतं. तुला माहीत आहे का, सगळ्यात आधी कोण कोसळतो? ज्याच्याकडे पैसा आहे पण स्थैर्य नाही, नाव आहे पण नम्रता नाही, यश आहे पण संयम नाही. म्हणूनच ज्याला मी पुढे मोठं करणार असतो त्याचं अहंकाराचं घर मी आधीच हलवतो. तुला वाटतं तुझ्या आयुष्यात सगळं उशिरा होतंय, लग्न उशिरा, नोकरी उशिरा, स्थैर्य उशिरा. पण बाळा, उशीर म्हणजे नकार नाही, उशीर म्हणजे तयारी. ज्याला लवकर मिळालं तो लवकर संपतो, ज्याला थोडा थांबवून दिलं तो खोलवर रुजतो. आणि मी बाळा, वरवर वाढणारी झाडं नाही, मुळं घट्ट असलेली झाडं तयार करतो. म्हणूनच तुला कधी वाटेल मी एकटाच का झगडतोय, कारण मी तुला गर्दीत नाही, ओळीत उभं करतोय. आता एक कथा ऐक बाळा. एक भक्त रोज माझ्या पादुकांपाशी बसायचा. सगळे लोक त्याच्या आधी नवस करत, सगळ्यांची कामं होत, आणि तो मात्र तसाच राहायचा. एक दिवस त्याने विचारलं,
स्वामी, सगळ्यांचं होतंय, माझं का नाही? मी त्याला फक्त एवढंच म्हणालो. बाळा, ते मागत आहेत, तू तयार होत आहेस. त्या दिवशी तो काही बोलला नाही. पण त्याच्या डोळ्यात तक्रार नव्हती, समज होती. आणि बाळा, ज्या दिवशी तो आतून तयार झाला, त्या दिवशी मी त्याचं आयुष्य एकाच क्षणात बदललं. लोकांना वाटलं चमत्कार झाला, पण बाळा, तो चमत्कार नव्हता, तो वेळेवर दिलेलं सुख होतं. आता लक्षात ठेव, ज्याच्या आयुष्यात स्वामींचं दुर्लक्ष जास्त आहे, तो माणूस पुढे इतरांसाठी आधार बनणार असतो. म्हणूनच तुझ्या वेदना तुलाच आहेत, पण तुझं सुख फक्त तुझ्यासाठी नसणार आहे. बाळा, ज्यांच्याकडे मी दुर्लक्ष केलं, त्यांचंच आयुष्य मी पूर्णपणे बदललं. नमस्कार बाळा, आज मी तुला कथा सांगणार आहे. पण या कथा वाचताना स्वतःला त्यात शोध, कारण या कथा कोणा दुसऱ्याच्या नाहीत. या कथा तुझ्यासारख्या भक्तांच्या आहेत. पहिली कथा. एक माणूस होता, खूप साधा, मनानं प्रामाणिक, पण आयुष्याने थकलेला. तो रोज माझ्या मंदिरात यायचा. काही मागायचा नाही, फक्त समोर बसायचा. लोक म्हणायचे, याचं काही होत नाही, एवढी भक्ती करून काय उपयोग? वर्ष गेली, त्याचं काहीच बदललं नाही. एक दिवस त्याच्या आयुष्यात सगळंच संपलं. नोकरी गेली, घरावर कर्ज आलं, आणि जवळची माणसंही दूर गेली. त्या दिवशी तो माझ्यासमोर बसला. डोळ्यांत पाणी होतं, पण तोंडातून एकच वाक्य निघालं, स्वामी, तू जे करतोयस ते बरोबरच असेल. बाळा, त्या वाक्यानं मी हललो. कारण जेव्हा माणूस सगळं गमावूनही माझ्यावर शंका घेत नाही, तेव्हा तो तयार झालेला असतो. थोड्याच दिवसांत त्याच्या आयुष्यात अशी दारं उघडली, ज्यांची त्याने कधी कल्पनाही केली नव्हती. पैसा आला, मान मिळाला, पण सगळ्यात महत्त्वाचं, त्याचं मन शांत झालं. दुसरी कथा. एक बाळा, एक स्त्री होती. घर, संसार, जबाबदाऱ्या, सगळं तिच्यावर. नवरा असूनही ती एकटी होती. ती रोज माझा जप करायची, उपवास करायची, पण घरात शांतता नव्हती. ती विचारायची, स्वामी, मी काय चूक करते? मी शांत होतो, मी उत्तर देत नव्हतो. एक दिवस ती पूर्णपणे थकली आणि म्हणाली, स्वामी, आता काही मागणार नाही, फक्त मला सहन करण्याची ताकद दे. बाळा, त्या क्षणी तिचं मागणं बदललं. आणि जेव्हा मागणं बदलतं, तेव्हा नशीब बदलायला वेळ लागत नाही. हळूहळू घरात बदल घडायला लागले. नवऱ्याचं वागणं बदललं, तिच्या मनातली भीती गेली, तिला मोठं सुख मिळालं, स्वतःवरचा विश्वास. आता तिसरी कथा. एक तरुण होता, मोठी स्वप्न होती, पण अपयशच अपयश. प्रत्येक वेळी थोडक्यात यश हातातून जायचं. तो ओरडायचा, स्वामी, माझ्याच बाबतीत का? मी ऐकत होतो, पण बोलत नव्हतो. एक दिवस तो थांबला, म्हणाला, स्वामी, आता मला जे मिळेल ते स्वीकारतो. आणि बाळा, स्वीकार ही सगळ्यात मोठी भक्ती आहे. त्या स्वीकारानंतर त्याच्या आयुष्यात अवघड मार्ग बंद झाले आणि योग्य मार्ग उघडले. तो मोठा झाला, यशस्वी झाला, पण त्याने एक गोष्ट कायम लक्षात ठेवली, स्वामी उशीर करतात, नकार देत नाहीत. आता लक्ष दे बाळा, या सगळ्या कथांमध्ये एक गोष्ट सारखी आहे. जेव्हा त्यांनी तक्रार सोडली, तेव्हा मी काम करायला सुरुवात केली. दुर्लक्ष तेव्हाच संपतं, जेव्हा तुझं मन शांत होतं. कारण तुला बदलायचं असतं, परिस्थिती नव्हे. आणि बाळा, मी परिस्थिती बदलतो, फक्त त्याच्यासाठी जो आधी स्वतः बदलतो. बाळा, स्वामींचं दुर्लक्ष ज्या दिवशी संपतं, त्या दिवशी आयुष्याचं खरं सुख सुरू होतं. नमस्कार बाळा, आतापर्यंत तू बरंच ऐकलंस, आणि कदाचित मनात एकच प्रश्न घोळत असेल, स्वामी, हे दुर्लक्ष नेमकं कधी संपतं? आज त्याचं उत्तर देतो. बाळा, स्वामींचं दुर्लक्ष वेळेनं संपत नाही, ते तुझ्या आतल्या बदलानं संपतं. ज्या दिवशी तू म्हणतोस माझं का होत नाही, त्या दिवशी मी थांबलेला असतो. पण ज्या दिवशी तू म्हणतोस जे होतंय ते स्वीकारतो, त्या दिवशी मी चालायला लागतो. कारण बाळा, तक्रारीतून काही मिळत नाही, स्वीकारातून सगळं मिळतं. खरं सुख काय आहे माहितीये का? खरं सुख म्हणजे परिस्थिती तशीच असूनही मन शांत असणं. खरं सुख म्हणजे लोक बदलले नाहीत, पण तुला त्याचा त्रास न होणं. खरं सुख म्हणजे आज आहे ते पुरेसं वाटणं. आणि बाळा, हे सुख पैशानं मिळत नाही, नशिबानं मिळत नाही, ते तयारीनं मिळतं. म्हणूनच ज्याला मी मोठं सुख देणार असतो, त्याला मी आधी रिकामं करतो. रिकामं मन, रिकामा अहंकार, रिकाम्या अपेक्षा. कारण भरलेला ग्लास मी भरू शकत नाही. तुला वाटतं स्वामी इतरांवर जास्त कृपा करतात, पण बाळा, मी सगळ्यांवर कृपा करतो, फक्त प्रकार वेगळा असतो. कुणाला देऊन, कुणाला काढून, कुणाला थांबवून, आणि ज्याला थांबवतो त्यालाच मी सर्वात जास्त घडवतो. आज जर तुझ्या आयुष्यात एकटेपणा आहे, थांबलेली कामं आहेत, मनात प्रश्न आहेत, तर समज तू निवडलेला आहेस.
नाकारलेला नाहीस. कारण सामान्य माणसाचं आयुष्य सोपं असतं, पण ज्याच्याकडून इतरांना आधार द्यायचा असतो त्याचं आयुष्य आधीच कठीण बनवलं जातं. आता शेवटचं एक बाळा, स्वामी कधीच उशीर करत नाहीत. ते फक्त योग्य वेळेची वाट पाहतात. आणि जे सुख ते देतात ते क्षणिक नसतं, ते आयुष्यभर टिकणारं असतं. म्हणूनच आज जर तुला वाटत असेल माझ्या आयुष्यात काहीच नाही, तर लक्षात ठेव, ज्याच्या आयुष्यात स्वामींचं दुर्लक्ष आहे त्याच्यासाठी काहीतरी फार मोठं ठरलेलं आहे. आता एक प्रश्न स्वतःला विचार बाळा, तुझ्या आयुष्यात कधी असं वाटलं आहे का की सगळं थांबलंय पण आतून आवाज म्हणतोय थांब, काहीतरी येणार आहे? जर वाटलं असेल तर समज, स्वामी तुझ्याजवळच आहेत. जर हा संपूर्ण संदेश तुझ्या मनाला भिडला असेल तर तो इतर भक्तांपर्यंत पोहोच. व्हिडिओला लाईक कर, शेअर कर आणि मी आणि स्वामी या चॅनलला सबस्क्राईब कर. कारण स्वामींचा संदेश जितका पसरतो तितकी कृपा वाढत जाते. स्वामी समर्थ.